बरेचसे लोक आहेत ज्यांना आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतेवरती लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्रमोशनाची, ज्या प्रगतीची ते आशा करत आहेत, ते तोपर्यंत दिसून नाही येणार जोपर्यंत ते श्रेष्ठ होण्याचं मन नाही बनवणार. जर कोणी पण माणूस महिमेचं जीवन जगू इच्छितो तर त्याला श्रेष्ठतेसाठी स्वतःला तयार करावं लागेल. कारण महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. कारण ज्या जगामध्ये आपण जगत आहोत ते आपल्याला श्रेष्ठतेचा अभ्यास करण्यासाठी नाही सांगत. जग आपल्याला लोकांना अशाच प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. ते सांगतात ज्यांनी वाईट केलं त्यांच्यासोबत वाईट करा. हे जगाचं स्टँडर्ड आहे, पण परमेश्वराचं नाही आहे. तुम्ही समाजामध्ये आहात तर समाजाच्या हिशोबाने जगावं लागेल, पण तुमच्याकडे ती आत्मा नाही आहे. तुम्ही का त्या आत्म्याद्वारे जगत आहात? की तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. तुम्हाला जगाच्या हिशोबाने जगण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे त्यांची स्वप्न असण्याची गरज नाही आहे. त्यांच्या इच्छा असण्याची गरज नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत ज्याच्याकडे जगाचा आत्मा आहे. आपल्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातांना उठून त्याच्याशी बोला. सांगा तो तुमच्यासाठी कोण आहे. त्याची महिमा करा आपल्या हृदयाने. त्याच्याशी बोला. शांत रहो. बोला परमेश्वराशी. त्याची महान उपस्थिती इकडे आहे. त्याची महान उपस्थिती इकडे आहे. धन्यवाद 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 देतो प्रभू या वेळेसाठी तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनाला शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमचे हृदय, आमचे आत्मा उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ग्रहण करण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता, तुम्ही बसू शकता. आणि शेजाऱ्याचं स्वागत करू शकता. हसून बोला तुमचं स्वागत आहे. आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. एकदा जोरात ओरडू शकता महिमा. जोरात ओरडू शकता महिमा. बोला मी पुढे जात आहे. मी समृद्धीमध्ये जगत आहे. हे वर्ष आहे सोडवण्याचं आणि मी सोडवणाऱ्यांमधला आहे. प्रेज द लॉर्ड. गेल्या 2 संडेपासून आम्ही बोलायला सुरू केलं, खूपच इम्पॉर्टंट. आणि आम्ही सांगितलं की दानिएलच्या पुस्तकातून आपण बघायला सुरू केलं की एका माणसाच्या जीवनामध्ये श्रेष्ठता काय करू शकते. आणि आम्ही सांगितलं की बरेचसे लोक आहेत त्यांना आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतेवरती ध्यान देण्याची गरज आहे. ज्या प्रमोशनाची, ज्या प्रगतीची ते आशा करत आहेत ती तोपर्यंत त्यांना नाही दिसून येणार जोपर्यंत ते श्रेष्ठ होण्याचं मन नाही बनवत. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही हे पण सांगितलं की जेव्हा आम्ही बोलतो श्रेष्ठतेबद्दल तेव्हा आम्ही हे बोलत नाही आहोत की तुम्हाला बाहेरून काहीतरी आणायचं आहे. आम्ही सांगितलं की परमेश्वराचा आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही ऑलरेडी सर्वश्रेष्ठ आहात. बोलू शकता मी सर्वश्रेष्ठ आहे. आनंदी होऊन बोलू शकता मी सर्वश्रेष्ठ आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्यासाठी मी सर्वश्रेष्ठ जीवन जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही त्यामध्ये खोल जायला सुरू केलं. आम्ही त्याची डेफिनेशन बघायला सुरू केलं आहे की एक्सेलन्स काय असतो. आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण बोलणं झालं आहे. जर तुम्हाला अजून समजायचं आहे तर आमचे जे जुने मेसेज आहेत त्याला तुम्ही बघू शकता. प्रेज द लॉर्ड. तर आपण पुढे बघणार आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट बघितली होती ती की महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. बोलू शकता महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. जर कोणी पण माणूस महिमेमध्ये आपलं जीवन जगू इच्छितो तर त्याला श्रेष्ठतेसाठी स्वतःला तयार करावं लागेल. कारण महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. आम्ही सांगितलं जेव्हा तुम्ही एका सुंदर गोष्टीला बघता तेव्हा आपण म्हणता वाव,
पण जेव्हा तुम्ही एक वाईट गोष्टीला बघतो तेव्हा तुम्ही म्हणता शी. तर ती महिमा आहे, ती श्रेष्ठतेमध्ये आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये. जर आम्ही महिमेला बघू इच्छितो तर श्रेष्ठता तो रस्ता आहे ज्याच्याद्वारे आम्ही महिमेला बघू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर कोणाला पण श्रेष्ठतेला हलकेमध्ये घेण्याची गरज नाही आहे, कारण ज्या जगामध्ये आपण जगत आहोत ते आपल्याला श्रेष्ठतेचा अभ्यास करण्यासाठी नाही सांगत. तुम्ही त्यांना बघून चुकीच्या गोष्टींना बरोबर नका मानू. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला चुकीला बरोबर नका मानू. परत बोलू शकता चुकीला बरोबर नका मानू. आनंदी होऊन बोला चुकीला बरोबर नका मानू, कधीच नका मानू. आणि बरेचसे लोक ही चुकी करतात. बरेचसे लोक चुकीला होताना बघतात, पण त्यांच्या हिशोबाने चुकी करणारा श्रीमंत आहे ते त्यांना वाटतं की अरे चुकीचं करणं बरोबर झालं. चुकीचं करणं कधीच बरोबर नाही होणार, तो श्रीमंत माणूस असून दे किंवा तो गरीब माणूस असून दे. आणि इथेच आपण सांगितलं की श्रेष्ठता गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्याकडे एक श्रेष्ठ आत्मा आहे. माझ्याकडे एक श्रेष्ठ आत्मा आहे. आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये बोलल्या आहोत. आम्ही सांगितलं श्रेष्ठतेचा अर्थ आहे बेटर दॅन एव्हरीथिंग. प्रत्येक त्या गोष्टीपासून चांगलं असणं, क्वालिटीमध्ये, सगळ्या पॅरामीटर्समध्ये, हायर स्टँडर्ड इन थॉट्स, ॲक्शन, मॉरल एक्सेलन्स. की तुम्ही विचारांमध्ये, कामांमध्ये आणि नैतिक मूल्यांमध्ये उंच स्तराला दाखवता. हायर इन रँक, तुम्ही उपाधीमध्ये उंच आहात. प्रेज द लॉर्ड. नंतर आम्ही सांगितलं की जी श्रेष्ठता आहे ती कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन बोलू शकता कॉम्बिनेशन. आणि श्रेष्ठतेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे डिसिप्लिन. बोलू शकता अनुशासन. जे लोक श्रेष्ठ असतात ते अनुशासित असतात. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि 2 गाड्या आहेत. तुम्हाला सांगितलं कोणती चालवणार, तुम्ही बोला हो चालवून बघतो मी. म्हणजे तुम्ही दुसरं कोणी चालवत आला तर तुम्ही इकडे विकत घेणार आहात आणि 2 गाड्या आहेत, घेण्यासाठी आल्या आहेत. तुम्हाला दोघांमधली एक घ्यायची आहे आणि समोरून गाडी येत आहे चालत चालत, आणि एक गाडी येत आहे एकदम सरळ सरळ सरळ, त्याचा हँडल सरळ सरळ येत आहे, आणि एक गाडी अशी 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 अशी. कोणती गाडी विकत घेणार तुम्ही? कोणती गाडी विचारतोय, कोणतीवाली? आणि ती येत पण आहे, ती पण त्याची चाक पण असं उडत आहे. कोणती गाडी विकत घेणार आहात तुम्ही? कोणती गाडी? का अशी अशीवाली? नाही घेणार तुम्ही. ते आहे अनुशासन. अनुशासन. आणि श्रेष्ठतेमध्ये अनुशासन खूप मोठी गोष्ट आहे. बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये यासाठी सफल नाही बनू शकत कारण त्यांनी कधी अनुशासनाचा अभ्यास नाही केला. ते आपल्या पैशामध्ये अनुशासित नाही आहेत. बरेच लोक ओ आमच्याकडे पैसा नाही आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे. त्रास हा नाही आहे की तुमच्याकडे पैसा नाही आहे, त्रास हा आहे काय तुम्ही पैशाच्या विषयामध्ये अनुशासित आहात. जेव्हा पैसा तुमच्याकडे येतो तेव्हा काय होतं? बऱ्याचशा लोकांना विचारा की पैसा त्यांच्याकडे येण्याच्या अगोदरच त्याने डोक्यामध्ये ठेवलं आहे की पैसा कसा खर्च करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरे आहेत जे 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 म्हणत ते घरामध्ये बोलतात आणि घरामध्ये भांडण होतं. तर तुम्ही कोणाचं नाही ऐकत. मला जे म्हणत तर मी बोलतो, मी काही हरकत नाही. जे पण म्हणत येतं ते पण आपल्या तोंडावर टिकून निघून जातो. त्यांचं जीवन असंच आहे आणि त्यांना नाही वाटत की त्यांना अनुशासित होण्याची गरज आहे. तर पुढचा जो पॉईंट बोलत आहे श्रेष्ठतेमध्ये ते आहे अनुशासन. बोलू शकता अनुशासन. अनुशासन. कोणी पण माणूस जो श्रीमंत बनू इच्छितो त्याला अनुशासित बनावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक आहेत शेजाऱ्याला बोला अनुशासन. अनुशासन तुम्हाला यशस्वी बनवेल. बोला अनुशासन पास्टर आयझॅकला यशस्वी बनवेल. तुम्हाला यशस्वी बनवेल तुम्हाला. आणि बरेचसे लोक अनुशासनापासून जीवनभर पळत असतात. बोलत नाही जे माझ्या मनात येईल ते मी करेन, जे माझ्या मनामध्ये येईल ते मी करेन, आणि कधीच ते जीवनामध्ये यशस्वीपणाला बघतच नाही, बघत पण नाही. त्यांच्या जीवनाची गोष्ट काय असते, मी त्या माणसाला भेटायला जात होतो, अर्धा तास लेट झालो आणि तो रागावला. का नाही रागवणार तो? तुम्ही त्याची जावई होता की तो तुमचं वाट बघत राहील? यू लाईक दॅट. तर जेव्हा तुम्ही सफलतेबद्दल बोलता, तुम्ही पुढे जाण्याबद्दल बोलता, जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेबद्दल बोलत आहात तेव्हा तुम्ही अनुशासनाबद्दल बोलत आहात. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्याकडे अनुशासन आहे.
माझ्याकडे अनुशासन आहे आणि या गोष्टीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जसं आपण आता वचन बघितलं होतं, पैशाचा अभ्यास करा, परमेश्वराच्या गोष्टींचा अभ्यास करा, अनुशासनाचा अभ्यास करा. अनुशासनाचा अभ्यास. हालेलुया. तर इम्पॉर्टंट की श्रेष्ठता काय आहे? बऱ्याच साऱ्या गोष्टींची कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं कॉम्बिनेशन आहे अनुशासन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही बघितलं हे दानिएलच्या जीवनापासून. दानिएलच्या जीवनामध्ये आपण बघितलं की तो अनुशासित होता. जे त्याने सांगितलं होतं तो करत होता. प्रेज द लॉर्ड. त्याने सांगितलं की मी राजाच्या खाण्यामधून जेवण नाही खाणार आणि एक दिवशी त्याने सांगितलं की नाही आज खातो. 3 वर्षापर्यंत त्याने स्वतःला अपवित्र नाही केलं. 3 वर्षापर्यंत 3 वर्ष त्याने काहीच उलट नाही खाल्लं. 3 वर्ष. विचार करून बघा अनुशासन. प्रेज द लॉर्ड. तर सफलतेमध्ये अनुशासन गरजेचं आहे. शेजाऱ्याला बोला, सफलतेमध्ये अनुशासन गरजेचं आहे. पुढची गोष्ट जी तुम्हाला मी दाखवू इच्छितो ती आहे की ख्रिस्ताच्या रूपामध्ये आपण किती आशिषित आहोत. तर 1 कोरिन्थीकरास पत्र 2 अध्याय 12 वचन. 1 कोरिन्थीकरास 2 अध्याय 12 वचन. वाव. बोलू शकता वाव. पण आम्ही जगाचा आत्मा नाही, पण तो आत्मा मिळवला आहे जो परमेश्वराकडून आहे. आणि लगेच तुम्हाला एक गोष्ट इथे दिसून येत आहे की जगाची पण एक आत्मा आहे. एक गोष्ट तुम्हाला दिसून येत आहे की जगाचा पण एक आत्मा आहे. लिहिलेला आहे इथे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जगाचा एक आत्मा आहे आणि तो तुम्हाला जगाच्या अनुसार जगाच्या रीतीने चालवायला इच्छेल. जगाचा एक आत्मा. परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आपण जगाचा आत्मा नाही मिळवला, पण तो आत्मा मिळवला आहे जो परमेश्वराकडून आहे. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्याकडे जगाचा आत्मा नाही आहे. बोला माझ्याकडे जगाचा आत्मा नाही आहे, पण तो आत्मा आहे जो परमेश्वराकडून आहे. तुम्हाला समजावं लागेल की तुमच्याकडे काय आहे. बरेचसे लोकांनी कधी समजण्याचा प्रयत्न नाही केला की त्यांच्याकडे काय आहे, पण त्यांना माहिती आहे की त्यांना काय हवं आहे. त्यांना हे माहिती आहे की त्यांना काय हवं आहे. त्यांना हे माहिती नाही की त्यांच्याकडे काय आहे. कारण जे पण तुम्हाला हवं आहे ते त्याच्याकडूनच मिळणार आहे जे तुमच्याकडे आहे. जर एक लहान मूल धावायला इच्छितो त्याला पहिल्यांदा समजावं लागेल की त्याच्याकडे काय आहे. 2 पाय आहे. द लॉर्ड. तो आपल्याच पायांवर धावू शकेल. एक व्यक्ती ज्याला खाण्याचा आहे, खायचं आहे, त्याला पहिला समजावं लागेल की त्याच्याकडे तोंड आहे आणि तो आपल्या तोंडाने जेवण जेवू शकतो. इकडे बायबल सांगत आहे की पण आम्ही जगाचा आत्मा नाही, पण तो आत्मा मिळवला आहे जो परमेश्वराकडून आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न काय तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे परमेश्वराकडून एक आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना माहिती आहे? ज्यांना माहीत असेल त्यांचा हात लगेच उठेल. ज्यांना माहीत असेल ते विचार करत असतील उठू का नको उठू. त्यांच्याकडे आहे तो सांगेल. मी परत एकदा विचारतो. जर असेल ना तर तुमचा हात उठतो की मला पण समजेल की तुमच्याकडे आहे. अच्छा, किती जणांकडे परमेश्वराकडून आत्मा आहे? बघा, ज्यांना माहीत नाही ते अजून पण विचार करत आहेत. याचा अर्थ त्यांना पहिल्यांदा स्वतःला चेक करावं लागेल की माझ्याकडे आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे किती लोक आहेत असं विचारतो परत. किती जणांकडे डोळे आहेत? किती लवकर हात उठले? बघा, तुम्हाला माहीत आहे. जेव्हा विचारलं किती जणांकडे आत्मा आहे तेव्हा काही लोक विचार करत आहे कारण त्यांच्याकडे खरंच नाही आहे आणि आहे तरी पण त्यांना माहिती नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा त्रास आहे. त्यांना माहीत नाही आहे. डोळ्यांच्याबद्दल किती लवकर हात उठला? सगळ्यांचा उठला. तुम्ही पहिल्यांदा आले असं किंवा 5 वेळा 5 वर्षापासून येत आहात. तुम्हाला विचारलं गेलं डोळे आहेत, तुम्ही सांगितलं हां आहेत. पण मी विचारलं आत्मा आहे तर बघत आहेत. काय करू याचा अर्थ तुम्हाला माहीत नाही आहे. अच्छा, परत विचारत आहे किती त्यामध्ये परमेश्वराकडून आत्मा आहे. गुड. त्या पहिल्यांदा तुम्हाला समजावं लागेल की माझ्याकडे परमेश्वराकडून आत्मा आहे. सांगू आता जगासारखं करावंच लागतं, जगासारखंच करावंच लागतं. नाही, तुमच्याकडे जगाचा आत्मा नाही आहे. परमेश्वरचा धन्यवाद असो. तुम्हाला हे बोलण्याची गरज नाही आहे की तुम्हाला जगाच्या हिशोबाने जगावं लागेल. जगाच्या हिशोबाने ते जगतात ज्यांच्याकडे जगाचा आत्मा आहे. आम्ही परमेश्वराच्या हिशोबाने जगतो पण आपल्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर स्वतःला छोट्या जीवनामध्ये नका घेऊन जाऊ. इकडे तुम्ही जगाच्या स्टँडर्डने जगण्याची प्रयत्न करत आहात
की तुम्ही तर हो जगाच्या हिशोबाने त्या समाजामध्ये आहेत, त्या समाजाच्या हिशोबाने जगावं लागेल. पण तुमच्याकडे ती आत्मा नाही आहे. तुम्ही का त्याच्या आत्मेद्वारे जगत आहात? तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. ही एक आशिष आहे, आशिष. तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. तुम्हाला जगाच्या हिशोबाने जगण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे त्यांची स्वप्न असण्याची गरज नाही आहे. त्यांची इच्छा असण्याची गरज नाही आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे जगाचा आत्मा आहे. आपल्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, माझ्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. माझ्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. म्हणून पुढे जाऊया. पण आमच्याकडे जगाचा आत्मा नाही, पण तो आत्मा मिळवला आहे जो आमच्याकडे परमेश्वराकडून आहे, की आम्ही त्या गोष्टींना जाणू जे परमेश्वराने आपल्याला दिली आहेत. प्रेज द लॉर्ड. जगाचा आत्मा तुम्हाला सांगेल की जग तुम्हाला काय देऊ शकतं. परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सांगेल की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे. आता तुमच्यावरती आहे की तुम्हाला काय जाणायचं आहे. बऱ्याचशा लोकांना जगाच्या आत्म्याने सांगितलं की जग त्यांना काय काय देऊ शकते, पण त्याने कधी पवित्र आत्म्यासोबत सहभागिता नाही केली हे जाणण्यासाठी की परमेश्वराने त्यांना काय दिलं आहे. जगाचा आत्मा सांगेल की जग काय देऊ शकते, भविष्यकाळ, पण परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सांगेल की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे, भूतकाळ. जर तुमच्या आतमध्ये जगाची भीती आहे, जगाच्या पद्धतीने जाणण्याची इच्छा आहे, स्वतःला सोडवा आणि पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करा. जर पवित्र आत्म्यासोबत सहभागिता कराल तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की परमेश्वर तुम्हाला काय दिलं आहे. आणि जगाची जी भीती, जगावर तुमचा जो विश्वास आहे तो निघून जाणार आहे. तुमच्याकडे तो आत्मा नाही. चला, माझ्याकडे परमेश्वराचा आत्मा आहे. माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याने भरलेलो आहे आणि माझा हा अधिकार आहे. मी त्या गोष्टींना जाणू जी परमेश्वराने मला दिले आहेत. प्रेज द लॉर्ड. आई बाबा आपल्या मुलांना कधीच सांगत नाही की त्यांच्याकडे किती पैसा आहे. ते तर मुलांना नंतर समजतं की अच्छा पप्पांकडे एवढं होतं. पण इकडे पवित्र आत्मा तुम्हाला सांगायला तयार आहे की परमेश्वराने तुम्हाला काय काय दिलं आहे. कधीच या गोष्टींना हलकेमध्ये नका घेऊ. मागण्याच्या अगोदर जाणून घे की काय दिलं गेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी काय लोकांना सांगतो, जर तुम्ही जाणाल तर मागण्याची गरज नाही लागणार. प्रेज द लॉर्ड. मागता तेच जे जाणत नाहीत. माझे लाईन लक्ष दे, मी खूप वर्षांना शिकवत आहे. मागताच तेच जे जाणत नाहीत, जे जाणतात ते उठून निघून जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत काय विचार करा. घरामध्ये एक मुलगा आहे आणि त्याला दुसरा मुलगा त्यांनी ॲडॉप्ट केला. ज्याने ॲडॉप्ट केला आहे तो नवीन घरामध्ये आहे. त्याला भूक लागली आहे, बसलेला आहे. भूक लागली आहे, बसलेला आहे. दुसरा मुलगा जो खूप वर्षापासून त्याच घरामध्ये होता तो येईल, किचनमध्ये जाईल, खाऊन निघून जाईल. आणि हा विचार करत असेल तू पण गेला असं, तुला पण कोणी काही नाही बोललं असतं. पण तुला पण आता ॲडॉप्ट केलं आहे. जे घरामध्ये आहे ते तेवढंच त्याचं आहे जेवढं तुझं पण आहे. हा काय बोलेल, आई मी किचनमध्ये जाऊन खायला घेऊ. आई काय बोलेल, हा काय प्रश्न आहे. विचार करा, तुमचा मुलगा रोज येईल, बाबा मी स्कूल जाऊ, बाबा जेवण जेवू, बाबा आंघोळ करू. 4 दिवसानंतर तुम्ही बोलाल इकडे ये, काय लावला हा ड्रामा. हे कधीपर्यंत तू विचारत राहणार मला. तुला माहीत नाही घरामध्ये सगळं तुझं आहे, जे तुझ्या मनात येईल तू कर. प्रेज द लॉर्ड. पण जर तो कधी जाणणार नाही तर तो कधी त्या हिशोबाने जागू नाही शकणार. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात जाऊ. परमेश्वर काय इच्छितो की तुम्ही या गोष्टींना जाणून घ्या की तुम्ही त्या गोष्टीच्या हिशोबाने जगू शकाल. जगाचा आत्मा तुम्हाला जगाच्या गोष्टी सांगेल जे जर तुम्ही जगत होता. आणि इकडेच बदल झाला की तुम्ही पवित्र आत्म्याला ग्रहण केलं. हालेलुया. हो, लोकांना समजेल की पवित्र आत्मा ग्रहण करणं किती मोठी आशिष आहे. तुम्ही माझ्या तोंडून कधीच नाही ऐकणार की मला जगाच्या हिशोबाने जगायचं आहे. माझ्यात ते येतच नाही का, कारण माझ्यातमध्ये पवित्र आत्मा आहे. माझ्यातमध्ये पवित्र आत्मा मला सांगणारच नाही की जगाच्या हिशोबाने जगायचं आहे. जर माझ्यातमध्ये जगाचा आत्मा असेल तर तो मला सांगेल की जगाच्या हिशोबाने जगायचं आहे. पण माझ्यातमध्ये परमेश्वराचा आत्मा आहे, तो मला शिकवतो की परमेश्वराच्या हिशोबाने जगायचं आहे. हालेलुया.
हालेलुया. किती लोक आहेत? हो, मी तिथेपर्यंत पोहोचू जिथपर्यंत मला पोचायचं आहे. नेक्स्ट लवकर लवकर. ओ लॉर्ड, ओ लॉर्ड, ओ लॉर्ड, ओ बॉय. लुक ॲट द स्क्रिप्चर. तर परत एकदा वाचूया, लवकर येऊया 12 पासून 13 पर्यंत. पण आम्ही जगाचा आत्मा नाही, पण तो आत्मा मिळवला आहे की जो परमेश्वराकडून आहे, की आम्ही त्या गोष्टींना जाणू. आम्ही त्या गोष्टींना जाणू. आता या स्क्रिप्चरमध्ये मेन गोष्ट काय? आम्ही त्या गोष्टींना लक्षात ठेवाल. आणि पुढच्यामध्ये जा गेलो तर स्क्रीन निघून राहिलं तर विसरू नका. पुढच्यामध्ये जे बोलत आहे ते मागे जोडलेलं असेल. मागून जी गोष्ट पुढच्या याच्यामध्ये गेली आहे ती कोणती आहे? आम्ही त्या गोष्टींना जाणू. तर आम्ही त्या गोष्टींना जाणू लक्षात राहील. विसरणार तर नाही ना स्क्रीन निघून गेली तर. नेक्स्ट 13. ज्यांना कोणाला त्या गोष्टी ज्या आम्ही जाणल्या आहेत. हॅलो, समजलं कनेक्शन का मी दाखवत होतो. त्याला सांगितलं ज्यांना, पण कोणाला? त्या गोष्टी ज्या आम्ही जाणल्या आहोत. पहिलं काम काय आहे? जाणणं. जर तुम्ही जाणणार नाही तर काहीच नाही होणार आहे. लिहिलं आहे, परत वाचूया. 12. जगाचा आत्मा नाही, पण तो आत्मा मिळवला आहे जो परमेश्वराकडून आहे. आणि आम्ही, बोला मी, इथं पास्टर नाही. बस नाही, बायबल पास्टरना वाचायला द्या. चर्चमध्ये टाईमवरती पास्टरना यायला द्या. आम्ही नोकरी करणं. तुम्ही कधी जाणणार ज्या गोष्टी ज्या परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत? कधी जाणणार तुम्ही? तर पहिलं काम काय आहे? जाणणं. बोला जाणणं. नेक्स्ट, तिकडून काय उठवलं आम्ही? त्या गोष्टींना जाणा. कोणत्या गोष्टींना जाणू? ज्या कोणी दिल्या आहेत? परमेश्वराने. बोला त्या गोष्टींना जाणा ज्या परमेश्वराने दिल्या आहेत. तर मी तुम्हाला होमवर्क देत आहे, लिहून घ्या आणि घरी जाऊन बघा की पास्टरने आम्हाला सांगितलं की कोणत्या गोष्टींना जाणा. हे नाही मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टींना जाणा आणि तुम्ही घरी जाऊन बिर्याणी खाऊन TV बघून झोपलात आणि परत नेक्स्ट संडे आलात. सांगा पास्टर काय आहे? जेव्हा तुम्हाला काम दिलं जात आहे, गोष्टींना जाणा. हे तुमचं काम आहे, जाणणं. इज द लॉर्ड. बरेचसे लोकांना माहिती आहे की त्यांचे बाबा त्यांना काय देऊन गेले, पण त्यांना हे माहीत नाही की परमेश्वराने त्यांना काय दिलं आहे. भांडत आहेत ते छोट्याशा हिश्श्यासाठी भांडत आहेत. नाही, हा हिस्सा माझा, हा हिस्सा तुझा, हा हिस्सा माझा, हा हिस्सा तुझा. आणि तर तुम्हाला समजलं असतं परमेश्वर तुम्हाला किती दिलं आहे, तर हा हिस्सा तुम्ही कधीच सोडला असता. प्रेज द लॉर्ड. बोल त्या गोष्टींना जाणा. त्या गोष्टींना जाणा जे परमेश्वराने दिले आहेत. होमवर्क लिहित आहात का? आणि मेहनत करा. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गंभीर आहात, जर तुम्ही वाढू इच्छिता, जर तुम्ही खरंच यशस्वी होऊ इच्छिता, त्या गोष्टी तुम्हाला समजावं लागेल. लिहिलं आहे त्या गोष्टींना जाणं म्हणजे आपणच तुम्हाला समजणार नाही आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः समजणार नाही आहेत. नेक्स्ट, ज्यांना कोणाला त्या गोष्टींना जे आम्ही जाणले आहोत. काय केले आहोत म्हणजे जाणले नाही आहेत. तो 12मध्येच थांबणार आहे, 13मध्ये त्याचं काय काम नाही. समजलं का तुम्हाला शो? हे 13वे तोच करू शकतो जो 12मध्ये काही करून आला आहे. नाही तर तो बसून राहील, प्रभू हे द्या, प्रभू ते द्या. बरेचसे लोक 12मध्येच आहेत. इनफॅक्ट 12मध्ये पण नाही, 11मध्येच आहेत. तर काय त्यांना काहीच माहितीच नाही आहे. तर त्यांना ते पण माहिती नाही आहे की काय बोलायचं आहे. लक्षात ठेव, खूप इम्पॉर्टंट. पहिल्यांदा वाचूया मग बोलूया. ज्यांना आम्ही, बोला ज्यांना आम्ही कोण? ज्या गोष्टी जाणल्या आहोत, ज्यांनी मेहनत केली आहे. प्रत्येक व्यक्ती नाही, तो नाही जो TV वरती मेहनत करत होता, डान्स शिकत होता आणि सगळ्या लग्नामध्ये जाऊन नाचत होता आणि बघत होता कोणाकडून मी उधार घेऊ. नाही, ज्यांनी बसून मेहनत केली आहे आणि काय केलं आहे? परमेश्वराच्या गोष्टींना जाणलं आहे. हे 13वे वचन त्याच्यासाठी आहे. आणि 99% ख्रिस्ती या 13व्या वचनामध्ये काही नाही करू शकत. फक्त वाचतात पण काही नाही करू शकत, कारण 12वे वचन त्यांनी कधी केलंच नाही. तो तर काय करू पास्टर, पापी पोटाचा प्रश्न आहे. जेव्हा पण लागतं आपण सांभाळावी लागतात. तुला मग तुम्ही 13व्यामध्ये कधीच नाही येणार. 13व्यामध्ये तुम्हाला स्वतःला तिकडे घेऊन जावं लागेल. परमेश्वर तुम्हाला इथे नाही घेऊन येणार. समजत आहे?
लोकांना दिसून येत आहे. 12 पासून 13 परमेश्वर आणणार आहे की आम्हाला आणायचं आहे? 12 घेऊन जायचं कोणाचं काम आहे? परमेश्वराचं. त्याने आपला आत्मा दिला आहे, ते त्याचं काम आहे. पण आत्म्यासोबत सहभागिता करून गोष्टींना जाणणं कोणाचं काम आहे? आपलं. पण इकडे लोकांनी कधीच ही क्लास पासच नाही केली. सगळेच्या सगळे कुठे पडले आहेत? प्रभू सोडवा, प्रभू बरं करा, प्रभू दारी उतरवा. अरे मेलो, तुला ज्यांना आम्ही कोण? आम्ही कोण आहेत? ज्यांनी जाणलं आहे काय झाले आहेत. आणि त्रास आहे की 99% लोक जाणत नाहीत, तर ते 1% लोकांपासून लढतात जे जाणतात. तुम्ही असं कसं करू शकता? जर जास्त पुढे जाता, मी जरा मागे जातो, मी सांगेल तेव्हा समजेल. ओके, ज्यांना आम्ही माणसाच्या ज्ञानापासून शिकवलेल्या गोष्टी नाही, पण आत्म्याने शिकवलेल्या गोष्टींमध्ये आत्मिक गोष्टींनी मिळवून ऐकवतो. ज्याने पण त्या गोष्टींना जाणण्याची प्रयत्न नाही केला, जे परमेश्वराने दिलं आहे त्याच्याकडे फक्त बोलण्यासाठी काय असेल? माणसाच्या गोष्टी. तो फक्त काय शिकू शकेल? माणसाचं ज्ञान लिहिलं आहे तिकडे. माणसाचं ज्ञान ते कुठेच नाही जात, फिरून तिकडेच येतं. प्रेज द लॉर्ड. तर ज्यांना आम्ही माणसाच्या शिकवलेल्या ज्ञानाने नाही, पण आत्म्याच्या शिकवलेल्या गोष्टींनी आत्मिक गोष्टी आत्म्यामध्ये मिळवून ऐकवतो. तुम्ही ऐकवणार तर काय? त्या तुम्हाला आत्मिक गोष्टी माहीतच नाहीत. तर ख्रिस्तींना पण विचारा, पोटामध्ये दुखते? हां, मी एक चांगल्या डॉक्टरला जाणतो. माझ्या पोटामध्ये पण दुखत होतं बहिणी, मी त्या डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरने मला बरं केलं. मी या ख्रिस्तीकडून अजून काही आशा पण नाही करू शकत, पण या ख्रिस्तीला माहीत पण नाही की आरोग्य नावाची एक गोष्ट आहे. तर ख्रिस्ती पण दुसऱ्यांना जी ॲडवाईस देतात ती पण काय असते? माणसाच्या ज्ञानावर आधारित. एका माणसाकडे पैसे नाही आहेत, ते सांगतील तुला 2 नोकरी कर. मी तुम्हाला सांगत आहे, नाही शिकवणार की दशमांश दे, हे नाही शिकवणार की चर्चमध्ये जाऊन पार्टनरशिप कर. कारण ह्याच्याकडे फक्त काय आहे? माणसाचं ज्ञान. आम्हाला माणसाचं ज्ञान नका शिकवू. मी परमेश्वराचं ज्ञान जाणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठवा, आपल्या हातांनी करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. Regezinta logobo shafra la vozintra. Regezinta logobo shafra azinta la cabo shitra. Rogozinta logobo shifra azintra bo. मी श्रेष्ठ आहे. Zikabo shafra la zitra bo. हालेलुया. पडू शकता. महिमा. ही वेळ आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो आपण प्रार्थना करू आपल्या भेटीसाठी. आपल्या हातांना उठवा. धन्यवाद देतो प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह, ज्ञान, सन्मान आम्हाला देण्यासाठी. आम्ही दिला आहोत तुमच्या वचनाच्या अनुसार. जी वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला आमच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या गोष्टींना आम्ही परत घेत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीवर तुमच्या आशीर्वादांचं आवाहन करतो आणि वाढीचा नियम बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज लॉर्ड. ओढू शकता. महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो
की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे, मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता फास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद देऊया त्याच्या दयेसाठी, करुणेसाठी, प्रेमासाठी. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी पडून जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं, मी सर्वश्रेष्ठ आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. बाय बाय.